शिवसेना नेते विजय शिवतारे बारामतीमध्ये आलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः विजय शिवतारे आहेत। बापू, साधारण 8-10 दिवसात दुसरी वेळ आहे, कसं वातावरण? फॅन्टास्टिक। म्हणजे लोकशाही, खरं लोकशाहीची ब्युटी, लोकशाहीचं जे कणा जो आहे तो कोण आहे, तो मतदार राजा आहे। आणि इतके खुश आहेत लोक, कारण या प्रस्थापितांच्या दादागिरीला दबून राहिलेले लोक होते संपूर्ण। कोणी बोलायचे नाही त्यांच्या विरोधात, त्यांचे टगे कंपनी त्यांची। मग एकदम म्हणजे बिहारला जशी अवस्था तशी काही अवस्था थोडीफार ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। लोक घाबरतात बोलायला देखील, आणि त्यामुळे आता एक आवाज उठून बाहेर आला। आणि जनतेचा आवाज म्हणून मी जेव्हा बोललोय ना, त्यावेळेस सगळेच बोलायला लागले, नको, दोघेही नको, बस झालं, किती वर्षांना मतं द्यायची। त्यामुळे जनतेतून हा आवाज उठलेला आहे, आणि तुम्ही कुठे जाईल तिकडे गर्दी। ज्या पवारांना तुम्ही विरोध करताय, ज्या पवारांना पाडा म्हणताय, त्या पवारांच्या या प्रवृत्तीला विरोध करतोय मी। पवार वैयक्तिक नाही, ते शरद पवार किंवा अजित पवार नाही, त्यांची जी प्रवृत्ती आहे ना, त्या प्रवृत्तीला मी विरोध करतोय। की एका बाजूला तुम्ही कॉन्ट्रोवर्सी सांगायचं की आम्ही एवढा विकास केला, आणि दुसऱ्या बाजूला प्यायला पाणी नाही। कोणी ठराविक कॉन्ट्रॅक्टर्स, ठराविक लॉबी, प्लॉटिंगवाले वेगळे, 2 नंबरवाले वेगळे, हे सगळं नेक्सस अजित पवारांनी उभं केलेलं। परवा आता स्वतः अजित पवार जेव्हा भर सभेमध्ये सांगतायत की मोक्याच्या आरोपीला मी सोडून दिला का, व्हॉट त्याचा अर्थ काय होतो? तुम्ही उपमुख्यमंत्री आहात राज्याचे, आणि तुम्ही सांगतात की मोक्या, आणि जाहीररित्या सांगताय। त्यामुळे आता आम्हाला थोडीफार जी जे दिसतंय, अनेक गुंडल टाईपचे लोक, कार्यकर्त्यांना फोन करा, यांना फोन करा, अर्थात आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही। परंतु होतंय तुमच्या होतंय ना, माझ्या कार्यकर्त्यांना धमकवण्याचे प्रयत्न खूप चालले। कोण करते? आता टीव्हीवर तर मला बापू भेगडे मलाच बोलला ना, गाडी मुंबईला कशी जाते ते बघतो, मावळमधून गाडी जाणार आहे, हे तर उघड मीडियामधून बोलले ना। काही लोक येऊन भेटणे, काही इनडायरेक्टली हे करणे, सगळं चालू आहे। कॉन्फिडेन्शियली ती सगळं ब्रीफिंग पोलीस रेकॉर्डला मी देतोय। बापू, गेल्या 2-3 दिवसापासून पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली। आतापर्यंत तुम्ही अपक्ष उमेदवार किंवा अपक्ष उमेदवारी तुम्ही तुमची जाहीर देखील केली, त्या पद्धतीने तुम्ही प्रचाराला देखील लागलाय, परंतु असं बोललं जातंय आता की तुम्ही महायुतीकडून तिकीट मागताय म्हणून। ते मी अगोदर सुद्धा मागितलं होतं, महायुतीकडून मागितलं, मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र दिलं किंवा ही सीट आपण 100% जिंकू शकतोय। प्रचंड विरोध प्रस्थापितांना, पवार घराण्याला आहे। एकाच घरामध्ये सततची सत्ता 50 वर्ष, त्यामुळे कंटाळलेले आहेत लोक, आणि म्हणून ही सीट आपल्याकडे घ्यावी। धनुष्यबाणाच्या चिन्हावर सुद्धा आपण लढून ती जिंकू, अशा प्रकारचं मी सांगितलं होतं। अर्थात भाजपच्याकडे, लोकांच्याकडे मी जाण्याचा प्रश्न आहे, कारण माझे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत। जी काही सीट मागणी, वाटाघाटी आहेत ते स्वतः करतात। ती मागणी मी ऑलरेडी केलेली होती। मग मुख्यमंत्र्यांचं त्याच्यावरती उत्तर काय? नाही, आता ते सिटिंग सीट आहे ना, त्यांनी तेच म्हणाले की बाबा आता ज्या पक्षाच्या सिटिंग सीट ज्याच्या त्याला मिळणार। इथे राष्ट्रवादीचं खासदार आहे म्हटलं, त्यांना मिळणार, सिटिंग सीट आहे। अनेक ठिकाणी असं देखील चर्चा चालू आहे की एक सीट जर सिटिंग खासदार असेल तर दुसऱ्या पक्षाला द्यायचं, त्यांनी तिसऱ्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करायची। इलेक्टिव्ह मेरिट हा क्रायटेरिया आदरणीय अमित शाह साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की माणूस निवडून, फक्त सिटिंग सीट नाही, निवडून आला पाहिजे, आणि त्या क्रायटेरियामध्ये ही सीट बसतंय। इथे 15 वर्षाचं माझं काम, लोकांच्यासाठी लढाई, आणि एक सच्चा माणूस, लोकांची विश्वासार्हता, म्हणून निश्चितपणे मी निवडून येऊ शकतो। या बाबतीत त्यांनी विचार करून केलं तर होऊ शकते। मग अडचण कुठे येते? तुम्ही एकीकडे म्हणताय की मी निवडून येऊ शकतो, मग अडचण नेमकी कुठे येते? इतक्या दिवस वाटाघाटीला का जात आहेत? आणि दुसरा प्रश्न असा आहे की किती दिवसात साधारणतः क्लिअर होईल? फार जबाबदारीपूर्वक, म्हणजे खास सावध प्रतिक्रिया। मी त्या प्रक्रियेतला माणूस नाही, मी निर्णय घेणारा माणूस नाही। मी फक्त ग्राउंड रिअलिटी काय ती त्या नेत्यांपर्यंत पोहोचवणे, निर्णय घ्यायचं माझ्या थोडी हातात आहे, मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे, उपमुख्यमंत्र्यांच्या हातात आहे, आणखी वरिष्ठ नेत्यांच्या हातात आहे, त्यांनी ते ठरवायचं आहे। मुख्यमंत्र्यांना 2 वेळा भेटलाय बापू आतापर्यंत, तुम्ही काहीतरी त्यांच्याशी बोलले? नाही, मी सांगितलं ना, मी परत नाही समजू, ते बोलले युती धर्मच पाळला पाहिजे, बापू असं नको करायला, आपल्याला बरोबर होत नाही, काय होत नाही, परंतु इथला ग्राउंड हे जे आहे, पवारांच्या समोर उभंच राहू कोणाला द्यायचं नाही, स्ट्रॉंग माणसाला, लढाई तिथेच त्यांनी जिंकायची। मग बाकीचं आपलं नावाला मतदान आणि एवढे मिळाले तेवढे, एवढं असताना सुद्धा 5.5 लाख मतदान त्यांच्या विरोधात जात आहे। आता इकडे
5.5 लाखांनी कोणाला मतदान करायचं? ना ते सुनेत्राताईंना करू इच्छित, ना सुप्रियाताईंना इच्छू करत. मग त्यांनी मतदान कोणाला करायचं? नोटाला करायचं की काय करायचं? ही संभ्रमावस्था होती. त्यामुळे लोकांचा आवाज म्हणून हे सगळं केलेलं आहे. सगळे आता रिपोर्ट्स त्यांच्यापर्यंत गेलेले आहेत. बापू, सुनील तटकरे असं म्हणतात की विजय शिवतारेंची स्क्रिप्ट कोण लिहितंय हे पाहणं महत्वाचं आहे. सुनील तटकरे बावडटगिरी बोलतोय. ही काय माणसं ॲव्हरेज आहेत ना, ती मला माहिती आहेत. नशिबाने फ्रॉड करत, करप्शन करत मोठी झालेली ॲव्हरेज माणसं आहेत. ॲव्हरेज हा शब्द वापरतो कारण विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये त्यांचं सगळं ज्ञान मी पाहिलेलं आहे. त्यामुळे विजय शिवतारेंनी गाईच्या गोठ्यात आणि उपाशाहीच्या पोटी जन्म घेऊन दुष्काळी भागातून जाऊन मुंबईत आपलं साम्राज्य मेरिटवर केलेलं आहे, चोऱ्या करून केलेलं नाही. मी कोणाचं स्क्रिप्ट वाचत नाही. स्क्रिप्ट वाचतो याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ मी कोणाशी तरी कनेक्ट आहे आणि मग काहीतरी पैसे बिशे घेऊन मी कोणाला तरी पाडण्यासाठी हा प्रकार करतोय किंवा मतं खाण्यासाठी करतोय, असा संभ्रम करून राष्ट्रवादी स्वतःचं बिंग झाकत आहे. पूर्णपणे अजित पवारांना प्रचंड विरोध आहे. मला एक गोष्ट सांगा, त्यांना सुनील तटकरेंना काय सांगू इच्छिता? सांगायचं काय त्यांना? मी जलसंपदा मंत्री होतो एवढंच लक्षात ठेवणं. मी वैयक्तिक लेवलला जाणार नाही. पण एखादी गोष्ट जरी, कारण शार्प बारकाईने अभ्यास करून हवेत न बोलणारा मी माणूस आहे, पण त्या व्यक्तिगत लेवलला जायचं नाही. बोला, विरोधक आहे, त्यांनी त्यांच्या पक्षासाठी बोललं पाहिजे, पण तोलून मापून. कोणाची स्क्रिप्ट वाचतो हा आरोप करणे, मी स्वयंभू आहे, मला कोणाची स्क्रिप्ट वाचायची गरज नाही. तुम्ही आता असं म्हणाला मी जलसंपदा राज्यमंत्री होतो, नेमकं काय आहे समोर? कारण ते तुमच्यासोबत ते आता राहू द्या. आता किती त्याच्यावर किट झालेलं आहे, 70,000 कोटी काय नाही. शेवटचे 2 प्रश्न की तुम्ही आता इंदापूरच्या दौऱ्यावरती चाललात, हर्षवर्धन पाटलांचा गावात चाललात, भेटणार आहात? हो, भेटणार आहेत त्यांच्यासोबत. तरी होते विजय शिवतारे ज्यांनी सांगितलं आहे की ते आता बारामतीमध्ये आले, तर पवारांना विरोध काय विजय शिवतारे सांगतात. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.